तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज जरा काही कामानिमित्त जरा डीसीला गेलो होतो। कसे आज वार होता, शनिवार असल्यामुळे यांचं पण मला दर्शन झालं। आता भाऊ आले होते काहीतरी त्यांचं खरेदीचं काम करायला इकडं, पण त्यांना काय मटेरियल काही भेटलं नाही म्हणून म्हणले आता जातो इथून। पुढे जा कशाला मागो गाडत मामा, ए मामा अरे ऐक ना, ओ मी नव्हतो याला पकड ओ याला पकडा, ह्यो बेरोजगार आहे। भाऊ घाबरू नको, काय खायचं ते का फुकट का? माहितीच कसे पाहुणे रावळींची भेट घेऊन डायरेक्ट कामावर आलो पाहिजे। हे निबार पंप चालू करायचं काम लागले आमच्या मागं, नुसतं चालू कर बंद कर, चालू कर बंद कर। कसे अख्ख्या दिवसभर 4-5 पंप फिरून बघितले, सगळे काही चालू होते। डायरेक्ट घरी आलो। घरी आल्याच्या नंतर जरा कार्यकर्त्यांचा मेळावा होता चौकामध्ये, त्यांना पण आमंत्रण केलं होतं गोट्या महाराजांना। त्यात पप्पू शेडबे होते। आता म्हणलं थंडी गारठा वाढलाय, जरा एक एक आमच्या संग चाची 90 मारायला चला म्हणलं शेटला। त्यावर शेडबा काय म्हणतात तुझं नाही कन्फर्म ठीक आहे। थंडी कसं शेटला आला होता हायकोर्टाचा फोन, त्याच्यामुळे शेट आम्हाला म्हणले की नको आता मला नाही यायचं, तुमचं तुम्ही जावा। कसं वाघाला फक्त हायकमांडवाल्यांनाच घाबरावं लागतंय। तर आमच्या मागं काय हायकमांड नाही म्हणून म्हणलं चला आता आपण जाऊन येऊ। गाडीवर टाकलं आपले 3 जण, म्हणलं चला आता चाचनाच्या दुकानाकडे। एवढी थंडी पडली बेकार मध्ये, आता एवढा लांब जायचं म्हणजे विषय हार्ड आहे। 490 साठी काही पण करू शकतो आम्ही 3 जण। चालले आम्ही 3 जण आम्ही आणि गोट्या भाऊ चला। तब्बल 1 तास गाडी चालवल्यानंतर मग आला आपला चहाचा अड्डा। आता अड्ड्यावर पोचले, म्हणलं गाडी एका साईडला लावली गोट्या शेटणी, म्हणलं चला आता एक चहाच्या 90ची ऑर्डर दिली गोट्या शेटणी। म्हणलं आता पैसे तर काय आपल्यालाच भरावं लागणार आहे आज। आता एवढं थंडी गारठ्यात क्वालिटी चहा प्यायचा असेल तर आमच्या संगत यावं लागतं तुम्हाला। थंडी गारठ्यात चहाची 90 घ्यायला जरा परदेशातून पण पाहुणे आले होते, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत केलं। त्यांना विचारलं चहा पाणी घ्यायचंय का, पद्धतशीर चहाची 1 90 लावून म्हणलं आता चला आता अड्ड्यावर। इथं जरा सभा भरली होती, सभेमध्ये आलो, जरा शाखा नंबर 1 मध्ये शेक लावला होता। तर थंडी गारठ्याचं असलं की असले शेक तर चालूच असतात। आता आमचं एवढं नशीब बांगार आहे की लाकडंही पेटणं काय ओल्ली करून आणली होती का काही कळना त्यांनी आज। तर गँगची तुम्हाला तर काय ओळख करून द्यायची गरज नाही, गँग सगळी गावातलीच आहे। आपलं शुभम शेट्टी 4 दिवस झालं निसतात थंडी गारठ्याचा तडका वाढला, इथं बेकार काम झाले। आता थंडी गारठ्याने भैया नाद केलाय, नादात वाद केलाय, आणि आता इथे फुकता आमचा जीव जाणार आहे बहुतेक आज। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा।